मी प्राध्यापक तरंगे सर, श्री ऑनलाईन क्लास. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा 10वीचा निकाल लागला. त्याच्यानंतर तुम्ही 11वीमध्ये प्रवेश घेतलेला आहात. सध्याच नुकती प्रवेश प्रक्रिया अजून चालू आहे. काही जणांचा प्रवेश निश्चित झालेला आहे, काही जणांचा प्रवेश अजून व्हायचा आहे. असं जरी असलं तरी सध्याची कोविडची जर परिस्थिती बघितली आपण, तर आपणाला असं दिसून येतंय की लगेच तुमचा प्रवेश झाला म्हणजे रेग्युलरमध्ये वर्गात बसून क्लासेस चालू होतील अशी काही परिस्थिती सध्या तरी नाही. त्यामुळं तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तरी किमान ऑनलाईनच क्लासेस करावे लागतील. आम्ही 10वी 12वीची गेली एप्रिलपासून ऑनलाईन क्लास चालू केलेले आहेत. साधारणतः 4 महिन्यात झालेले आहेत. उरलेल्या वर्गाचे 3री पासून 9वी पर्यंतचे जूनमध्ये आम्ही क्लासेस चालू केलेले आहेत. ते सर्व आम्ही ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेत आहोत. काय आहे आमची ऑनलाईन पद्धत ही थोडक्यामध्ये सांगतो आणि 11वीच्या केमिस्ट्रीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करतो. आमच्या या ऑनलाईन क्लासमध्ये एक पॉकेट स्टडी नावाचं ॲप आहे. जे ॲप तुम्हाला आमचे कोऑर्डिनेटर लिंक पाठवतील किंवा प्ले स्टोअर मधून जरी घेतलात तरी चालतंय. तो ॲप डाउनलोड करायचा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आमच्या क्लासेसमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. सुरुवातीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड मिळेल. ऑफिसमधून आमच्या व्यक्तीनं पासवर्ड तुम्हाला सांगितल्यानंतर तो पासवर्ड टाकला की तो ॲप तुमच्या मोबाईलमध्ये उघडतो. त्या ॲपमध्ये व्हिडिओ सेक्शन आहे, फ्लॅश कार्ड सेक्शन आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स आहेत, ऑनलाईन MCQच्या एक्झामचा सेक्शन आहे. आम्ही दररोज जसं आता आजचा व्हिडिओ तुम्हाला दिसतोय, जसं तुम्ही वर्गात बसून शिकता तसा तुम्हाला अनुभव येण्यासारखे व्हिडिओ आम्ही तयार करणार आहोत. आजचा हा पहिला व्हिडिओ बघितल्यानंतर साहजिकच तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं आहे. ऑनलाईन शिक्षणाबाबतीमध्ये वेगवेगळे जणांचे वेगवेगळे मत आहेत, पण ते सगळे मत चुकीचे का ठरत आहेत, तर जे लाईव्ह क्लास घेतला जातो, जो झूम ॲपद्वारे, गुगल मीटद्वारे घेतला जातो, त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की त्या दिलेल्या वेळामध्येच तुम्हाला क्लास करावा लागतो. त्या दिलेल्या वेळामध्ये विद्यार्थ्याकडे मोबाईल असेलच असं नाही. त्या दिलेल्या वेळामध्ये जर नेटवर्क नसेल तर तुमचा तो क्लास बुडणार आहे. परंतु आमच्या ॲपमध्ये तशी तुमची गैरसोय होणार नाही. आम्ही आज व्हिडिओ ॲपमध्ये टाकला की तुम्ही तो दिवसभरामध्ये कधीही तुमच्या सोयीनुसार, तुम्हाला जेव्हा मोबाईल तुमच्या हातामध्ये मिळेल तेव्हा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. एखाद्या टायमाला नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, वाट बघून तुम्ही नेटवर्क चांगला आल्यानंतर व्हिडिओ बघू शकता. एवढंच नाही तर तो व्हिडिओ कायमस्वरूपी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. उद्या परवा
1 महिन्यानं सुद्धा जरी वाटलं तुम्हाला की चला आपल्याला त्या चॅप्टरचे सगळे व्हिडिओ परत एकदा बघायचे आहेत, तर ती सुविधा आम्ही ठेवलेली आहे, ज्या सुविधेमुळं विद्यार्थ्यांना रिव्हिजन करणं पण सोपं जाणार आहे. त्याच्यामुळं रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, व्हिडिओ तुमच्या ॲपमध्ये सेव्ह राहणार आहेत, केव्हाही बघू शकता, कधीही बघू शकता. त्याच्यासाठी सेपरेट मोबाईलच घ्यावा असं काही नाही. घरामध्ये आई वडिलाच्या मोबाईलचाही वापर करू शकता. जेव्हा वडिलाचा मोबाईल किंवा आईचा मोबाईल फ्री असेल तेव्हा तो मोबाईल वापरून सुद्धा हे करू शकता. त्यामुळे ज्या काही ऑनलाईन शिक्षणाबद्दलच्या गैरसमज होते ते गैरसमज आमच्या ॲपमध्ये होणार नाहीत याची काळजी आम्ही घेतलेली आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना एकदा तुम्ही वापरून बघा. आम्ही ॲप तुम्हाला ॲक्टिवेट करून दिल्यानंतर 10-12 दिवस बघा, तुम्ही तुमचं समाधान होते का बघा, व्हिडिओची क्वालिटी बघा, बोर्डावर लिहिलेलं बघा. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने. तुम्हाला आम्ही नोट्स देऊ, घरपोच प्रिंटेड पण नोट्स देऊ, ॲपद्वारे सुद्धा नोट्स देऊ. आणि तुमची एंट्रन्सची परीक्षा आम्ही ॲपद्वारे ऑनलाईन घेणार आहोत. त्याच्याबरोबर तो पेपर प्रिंटेड तुम्हाला कोऑर्डिनेटर मार्फत तुमच्या घरपोच मिळणार आहे. आज आम्ही गेली 4 महिने झालं, निलंगा शहर असेल किंवा संबंध ग्रामीण भागामध्ये असेल, आम्ही घरपोच सेवा दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतलेले पेपर आम्ही तपासून दिलेले आहेत घरापर्यंत, आणि ही सुविधा आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. आणि हे ऑनलाईन क्लासेस हे जरी कोरोना संपला, कोविड संपला, तरी आमचे कायमस्वरूपी क्लासेस राहणार आहेत. कारण आम्ही प्रचंड संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवेश केलेले आहेत. 3री पासून 12वी पर्यंत आपल्या जिल्ह्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर असेल, पुणे असेल, तिकडं रायगड असेल, इकडं पुणे असेल, इकडं विदर्भाचा भाग असेल, अमरावती असेल, अकोला असेल, या भागामध्ये सुद्धा आम्ही प्रवेश केलेले आहेत. मराठवाड्याच्या तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ही सगळी सुविधा खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही पुरवत असल्यामुळं प्रवेश वाढत आहेत, समाधानकारक आहेत. प्रवेश किती झाले ह्याला महत्त्व नाही. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं कशा प्रकारे समाधान होत आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. एवढी सगळी माहिती सांगितल्यानंतर तुम्ही कुठेही प्रवेश घेतलेले असू द्या, तुमचा प्रवेश कोणत्याही कॉलेजला असू द्या, तुम्हाला तुमच्या घरी बसून मोबाईलमध्ये दररोज क्लासेस करता येणार आहेत. तेही समाधानकारक. तो क्लास परत रिपीट बघता येणार आहे. नेटवर्क गेलं म्हणून क्लास बुडाला असं होणार नाही. त्यामुळं तुम्ही अगोदर 10-12 दिवस अनुभव घ्या आणि मग 10-12 दिवसानंतर तुमचं 100% समाधान झाल्यानंतर आपण तुमचा प्रवेश निश्चित करू आणि मग रेग्युलर तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवू आपण. तर आज आपण 11वीच्या केमिस्ट्रीमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाचा चॅप्टर सुरुवात करणार आहोत. बरोबर. ॲटॉमिक स्ट्रक्चर हा चॅप्टर जरी 4 नंबरचा असला तरी मला वाटतंय की दरवर्षी मी गेली 20 वर्ष झालं मी हा विषय शिकवतोय. 20 वर्षाचा माझा या शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव आहे. या 20 वर्षामध्ये मी कधी पण ॲटॉमिक स्ट्रक्चर हा चॅप्टर सुरुवात केलेला आहे. त्याचं कारण काय म्हणलं तर आपल्या केमिस्ट्री जो विषय आहे त्या विषयाची सुरुवातच ॲटमपासून झालेली आहे. त्याच्यामुळं ॲटॉमिक स्ट्रक्चर एकदा कळालं की मग आपल्याला इतर चॅप्टर समजून घेणं खूप सोपं जाईल. बरोबर. टाका चॅप्टरचं नाव स्ट्रक्चर ऑफ ॲटम. स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघत असताना
ॲटमची डेफिनेशन वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. फिजिक्समध्ये वेगळीच आहे, केमिस्ट्रीमध्ये वेगळीच आहे. त्या प्रत्येक डेफिनेशनमध्ये असं समाधानकारक काही नाही. आपण केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकत असल्यामुळे आपल्या केमिस्ट्रीशी रिलेटेड अशी आपण डेफिनेशन तयार करू. ॲटम इज द स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ मॅटर which take part in a chemical reaction. अशी आपण ॲटमची डेफिनेशन तयार करू. काय आहे ॲटम? ॲटम इज द स्मॉलेस्ट portion of matter which take part in a chemical reaction. अशी ही आपल्या केमिस्ट्रीमध्ये ॲटमची डेफिनेशन आहे. काय सांगा? ॲटम इज द स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ मॅटर विच टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन. तुम्ही 8वी 9वी मध्ये 10वी मध्ये शिकत असताना ॲटम बद्दल थोडीशी माहिती शिकलेली असेल. ती कशी बघा. हा न्यूक्लियस असतो. त्याच्या कडेने आउटर मोस्ट ऑर्बिट आहेत. या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती फिरत असतात. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस भोवती फिरत असतात. हे ॲटमचं स्ट्रक्चर आहे. ज्या ॲटमच्या स्ट्रक्चर मध्ये मुख्य 2 भाग आहेत, न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट. न्यूक्लियस मध्ये कोण प्रेझेंट आहे? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन न्यूक्लियस. आणि आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये कोण प्रेझेंट आहे? इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन काय आहेत? इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. बरोबर. पुढचा पॉइंट आहे, प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्जड. प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्जड. इलेक्ट्रॉनचा चार्ज हा निगेटिव्ह आहे. न्यूट्रॉन इज चार्जलेस. न्यूट्रॉनला चार्जच नाही. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्जड. इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्जड अँड न्यूट्रॉन इज चार्जलेस.
आता तुम्हाला कशा पद्धतीने याची माहिती लिहायची आहे बघा. पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहिलो. काय डेफिनेशन आहे सांगा बरं. ॲटम इज द स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ मॅटर विच टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन. ही झाली त्याची डेफिनेशन. त्याच्यानंतर हे त्याच्या खाली स्ट्रक्चर. स्ट्रक्चरच्या खाली काही माहिती लिहायची. कोणती बघा. ॲटम कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. पहिला पॉइंट. न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट. ॲटम कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट. दुसरा पॉइंट. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. काय सांगा. प्रोटॉन्स and neutrons are present in the nucleus. तीसरा पॉइंट. electrons are revolving around the nucleus. Electrons are revolving around the nucleus. इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. चौथा पॉइंट. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्जड. इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्जड अँड न्यूट्रॉन इज चार्जलेस. प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह चार्ज आहेत आणि न्यूट्रॉन हे चार्जलेस आहेत. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट आहे 5 नंबरचा. तो कोणता आहे सांगू का. द नंबर ऑफ प्रोटॉन्स is equal to number of electrons. Number of protons is equal to number of electrons. जेवढी प्रोटॉनची संख्या आहे तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या असते. म्हणजे जर मी म्हणलं की बाबा एखाद्याकडे 10 प्रोटॉन आहेत तर त्याच्याकडे 10 इलेक्ट्रॉन असतात. किंवा मी म्हणलं एखाद्याकडे 15 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडे 15 प्रोटॉन असतात. असं डेफिनेशन, डायग्राम आणि त्याच्या खालचे 5 पॉइंट. हे 5 पॉइंट अजून एकदा रिपीट करतो. ऐका सगळेजण. ॲटम कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. A न्यूक्लियस, B आउटर मोस्ट ऑर्बिट. ॲटम कडे 2 भाग आहेत. एक न्यूक्लियस आणि दुसरा आउटर मोस्ट ऑर्बिट. नंबर 2. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. तीसरा पॉइंट. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात. पुढचा 4था पॉइंट. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्जड. प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह आहे. इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्जड.
निगेटिव्ह चार्ज आहे. अँड न्यूट्रॉन इज चार्जलेस, न्यूट्रॉनचा चार्ज नाही. आणि एक अत्यंत महत्वाचा पॉइंट कोणता? द नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कळालं सगळ्याला? आता लिहून घ्या वहीमध्ये सगळेजण. अगोदर ॲटमची डेफिनेशन लिहा, बोर्डावर लिहिलेली पण आहे बघा, इन्व्हर्टेड कॉम्यात लिहा. ॲटम इज द स्मॉलेस्ट पोर्शन ऑफ मॅटर, कॉमा, which take part in a chemical reaction, which take part in a chemical reaction. ही डायग्राम काढा, त्याच्या खाली हातानच काढा, गोल हातानच काढा, फ्री हँडनं मी जसं काढलोय तसं एवढी डायग्राम काढा. त्याच्यामध्ये प्रोटॉन दाखवा, पुढे पॉझिटिव्ह चार्ज दाखवा, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह दाखवा, न्यूट्रॉनच्या पुढे काहीच दाखवू नका. काढलो डायग्राम. पहिला पॉइंट लिहा, ॲटम कन्सिस्ट ऑफ two parts. Small a nucleus, small b outermost orbit. दूसरा पॉइंट, protons and neutrons are present in a nucleus. Protons and neutrons are present in the nucleus. तीसरा पॉइंट, electrons are revolving around the nucleus. Revolving around the nucleus. नंबर 4 पॉइंट, चौथा, प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्जड, कॉमा, इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्जड, and neutron is chargeless. चार्ज नाही त्याला. लास्ट पॉइंटला पाचवा, द नंबर ऑफ प्रोटॉन्स is equal to the number of electrons. काय लिहिलात पाचवा पॉइंट? The number of protons is equal to number of electrons. झालं विद्यार्थी मित्रांनो,
11वीच्या अभ्यासक्रमाला आपण प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे. चॅप्टरच चालू केलेला आपण. आता रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओ आहेत. फिजिक्स आहेत, बायोलॉजी आहेत, मॅथमॅटिक्स आहेत. एकाच ॲपमध्ये तुम्हाला हे सगळं काही करायला मिळणार आहे, सगळं काही बघायला मिळणार आहे. तर आज आपण इथेच थांबू. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या लक्षात घ्या. बोर्डावर लिहिलेलं स्पष्ट दिसतंय का बघा. आवाज तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने येतो का बघा. व्हिडिओची क्वालिटी बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. नेटवर्कचा प्रॉब्लेम आला तरी तुमचं नुकसान होणार नाही, अशा पद्धतीची सिस्टीम तयार केलेली आहे. तर आज मी इथेच थांबतो. आता उद्यापासून रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. ओके, धन्यवाद.